मित्रांनो नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 16 जानेवारीला कृषी सेवक हा पेपर होईल. त्या पेपरमध्ये कशा टाईपचे प्रश्न येतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही वेल प्रिपेअर्ड आहात. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 16 जानेवारीसाठी. आणि त्याच प्रिपरेशनला आणखी थोडा टचअप द्यायसाठी, बूस्ट द्यायसाठी कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील, काय लेवल असेल, काय अप्रोच आपण ठेवायला पाहिजे, कसे 10-10 सेकंदात क्वेश्चन्स उडू शकतो आपण, ते या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, चॅनलवर जर फर्स्ट टाइम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण असेच व्हिडिओ आता तुमच्यासाठी येत राहतील. आणखी एक महत्वाची की 16 जानेवारीला तुमचा जर पेपर झाल्यानंतर तुम्हाला काही इनपुट्स द्यायचे असेल की पेपरची लेवल काय होती, किती नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले आणि कुठल्या टाईपचे किती क्वेश्चन्स होते ते जर सांगायचे असेल म्हणजे आपण सटीक अनालिसिस करू शकू. ठीक आहे, तर चला सुरू करूया. मित्रांनो, एक सजेशन देईल की तुम्ही आधी व्हिडिओला पॉज करा काही सेकंदासाठी, क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुमचे आन्सर्स मॅच करायचा प्रयत्न करा. मग तुमचा अप्रोच आणि माझा अप्रोच काय होता हे आपण इथे पाहू शकतो. ठीक आहे, तर चला पहिला क्वेश्चन हा आपण थोडा होल्डवर ठेवू. आपण असे क्वेश्चन घेऊ. पहिले मॅथ्सचे मी असे क्वेश्चन घेतो ज्यात काहीतरी म्हणजे सांगण्यासारखं आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्हाला दिसतंय, ऍज अ स्टुडंट मी हा प्रश्न कसा केला असता मित्रांनो ते इथे सांगतो. तुम्ही व्हिडिओला काही सेकंदासाठी पॉज करा. ठीक आहे, तर मी ऍज अ स्टुडंट याला कसं केलं असतं मी सांगतो. माझी पद्धत काय असते, मला पहा हा 33चा मल्टिपल दिसतो, त्याचं लॉजिक काय आहे ती कॉन्सेप्ट मध्ये डीप येतं. ठीक आहे, 33चा मल्टिपल 33 आहे, तो 11चा मल्टिपल यायला पाहिजे. तर मायनस 5 वर्षानंतरचं वय सांगितलंय, तर -5 करून 40 येतो, तो 11च्या पाड्यात यायला पाहिजे. याच्यातून 5 मायनस करून इथे काय यायला पाहिजे, 65 यायला पाहिजे, जो 11च्या पाड्यात नाही आहे. इथून 5 मायनस करून 55 हा 11च्या पाड्यात येतो, हेच माझा आन्सर आहे. 5 मायनस करून 30 हा 11च्या पाड्यात येत नाही, तर हा माझा आन्सर नाही आहे. तर माझा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पण आता कॉन्सेप्टने जाऊया आपण. हे तर माझा प्रश्न झाला की आपण कशा पद्धतीचा सॉल्व्ह केला असता. पण आता आपण पाहूया याला ऍज अ स्टुडंट. पहा 3 पार्टची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, कारण यांनी सध्याचे गुणोत्तर दिले तुम्हाला आताचे. तर 3 पार्टची व्हॅल्यू आताचे गुणोत्तर दिलंय 33. तर 5 वर्षांनंतरचं काय, 5 वर्षानंतरचं एसचं वय पाहिजे. एसचा रेशो किती आहे, 5 आहे. ठीक आहे, तर 5 ची व्हॅल्यू आपण आताची 5 ची घालू. आताची 5 ची व्हॅल्यू हे आताचं वय आहे. 5 ची व्हॅल्यू किती असेल, तर हे 11 या 33, 11 5 55. ठीक आहे, तर आताचं वय किती झालं तुमचं, 55. आताचं वय झालं 55, आताचं एसचं वय. ठीक आहे, ते झालं 55. आपल्याला 5 वर्षानंतरचं पाहिजे. 5 वर्षानंतर. ठीक आहे, एस चे वय किती असेल, आताचं वय 55 प्लस त्यात 5 मिळवले, तर आन्सर इज 60 इयर. ठीक आहे, 60 वर्ष. हा झाला म्हणजे ऍज अ स्टुडंटचा अप्रोच. आधी मी ऍज अ टीच, म्हणजे आपण जर स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्याला कसं असेल, हे आपण कोडिंग डिकोडिंग राहू दे. पहिले मी कॉन्टचे क्वेश्चन डिस्कस करू. हा चला, तर काय म्हणतं इथं, प्रश्न पहिले वाचून घ्या. काय म्हटलंय की 15 व्यक्ती काय करताय, 15 व्यक्ती एका रेस्टॉरंटमध्ये एकत्रित डिनर पार्टीसाठी गेले होते. 10 जणांनी त्यांच्या जेवणावर प्रत्येकी 100 रुपये खर्च केले आणि उर्वरित लोक आहेत त्यांनी 15 लोकांच्या सरासरीपेक्षा जे उर्वरित लोकांचा जो ऍव्हरेज आहे तो किती आहे, 15 लोकांवर जेवढा खर्च होतो सरासरी ऍव्हरेज, त्यांच्यापेक्षा 50 रुपये जास्त खर्च केले. तर एकूण रक्कम किती खर्च झाली. तर एकूण रक्कम किती खर्च झाली, तुम्ही व्हिडिओला 5-10 सेकंडसाठी पॉज करा, 1 मिनिटासाठी पॉज करा, ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर येते का ते पहा. काय म्हटलंय तुम्हाला, हा क्वेश्चन आहे मित्रांनो, हा ऍव्हरेजवर आहे. ठीक आहे, ऍव्हरेजवर असल्यानंतर सरासरीचं चॅप्टर आहे, तुम्ही बेसिक शिकले असाल. तर आपण अज्युम करू, समजा 15 जणांचा जो ऍव्हरेज आहे, 15 लोकांचा, 15 व्यक्तींचा जो ऍव्हरेज आहे मित्रांनो तो आहे ए. ठीक आहे, ए घेतला आपण, 15 जणांचा ऍव्हरेज आहे ए. आता 15 जणांचा एकूण एक एक्सपेन्सेस किती होईल, एकूण खर्च 15 जणांचा, एकूण खर्च कोणाचा, 15 व्यक्तींचा. हे तुम्हाला समजायसाठी सांगतोय, नाही तर मी ऍज अ स्टुडंट असतो कसं करतात ते पण सांगतोय. तर एकूण खर्च किती झाला असता, ऍव्हरेज तुम्हाला माहित असतं, ऍव्हरेज इंटू टोटल नंबर ऑफ पर्सन बराबर काय असतं, सम असते है ना. हे बेसिक तुम्ही शिकले असाल.
तर 15 लोक त्यांना मी ए ली मल्टिप्लाय करतो. हा झाला एकूण खर्च. आणि आता याला ब्रेक करून त्यांनी दिलाय वेगवेगळ्या भागामध्ये. तर कसं आहे ते पाहूया. आता एकूण खर्च कसा मिळत असेल. एकूण खर्च 15 गुणेला ए. आता त्यांनी म्हटलं की 10 जणांचा खर्च किती आहे. 10 गुणेला किती लोक आहेत, प्रत्येकी 100 रुपये. ठीक आहे. किती जणांचा. 10 जणांचा 100 प्लस. आता काय म्हणताय उर्वरित 5 लोक आहेत त्यांचा खर्च किती म्हणते. सगळ्या मिळून लोकांचा जेवढा ऍव्हरेज आहे त्याच्यापेक्षा 50 ने जास्त आहे. तर मिळून लोकांचा ऍव्हरेज आपण काय घेतलाय. ए घेतलाय. तर ए मध्ये किती जोडा माना. 50 जोडा. आणि याला मिळून किती आहे म्हणते. हा किती जणांचा आहे. असा 5 जणांचा आहे. ठीक आहे. आता मी ॲज अ स्टुडंट असतो हे वरचं सगळं तुमच्या समजायसाठी लिहिलंय. मी काय एवढं इक्वेशन डायरेक्ट बनवलं असतं आणि आन्सर भेटला असता. आता काय होतंय. आता आपण याला काटूया. कसं काटू. 5 नी 5 सगळीकडे 5 आहे. 5 5 दुने 10 5 तिया 15. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आता सॉल्व्ह करू याला. याची किती व्हॅल्यू आहे. 3a. 3a बराबर किती आहे. 3a बरोबर 200 प्लस ए प्लस 50. त्याच्यानंतर इथे पहा किती येतं. 3a मायनस केला तर 2a इज इक्वल्स टू 250 आणि ए ची व्हॅल्यू एकूण येते 125. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू आली मित्रांनो 125. ए ची व्हॅल्यू जर 125 आली आपल्याला काय पाहिजे 15 ए ची व्हॅल्यू. 15 ए पाहिजे. एकूण खर्च विचारलं ना 15 गुणेला ए. तर काय येतं 15 गुणेला 125. आता 15 गुणेला 125 करायचं. शेवटचे 2 अंक काढायचे. पूर्ण कॅल्क्युलेशन नाही करायचं. एक तर शेवटी 5 यायला पाहिजे. शेवटी पूर्ण करायची गरज नाही. तुम्ही ऑप्शन जर पाहिले तर आता पूर्ण 15 गुणिले 125 करायची गरज आहे का नाही. तुम्ही पहा शेवटी 0 0 0 आहे आणि आपण 5 ला कुठल्याही ऑड नंबर्सनी म्हणजे विषम संख्येने मल्टिप्लाय करू. विषम संख्येने मल्टिप्लाय करत तर आपल्याला विषम मिळतं. हे बेसिक आहे. तर विषम संख्या म्हणजे एकच आहे. ऑप्शन नंबर 2 दिसतंय तुम्हाला. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आय होप यू गॉट दिस. बडा इझी आहे. मी ॲज अ स्टुडंट असतो तर असं एवढं सगळं नसतं केलं. एका लाईन मध्ये आपण आन्सर केलं असतं. ठीक आहे. हे शेवटची स्टेप. ॲज अ स्टुडंट आपण हे शेवटचं हे एवढं लिहिलं असतं मी. ठीक आहे. एवढं लिहिलं असतं. त्यातही मॅक्सिमम कॅल्क्युलेशन आपण ओरली करतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. आपण नंतर घेऊया. पहिले मॅथ्सचा क्वेश्चन घेऊ. हा मॅथ्सचा क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ पॉज करा. मला दिसतंय काय म्हटलं आहे. एक ठराविक रक्कम म्हणजे रक्कम यानी की प्रिन्सिपल. इंग्लिश वाले रक्कम यानी की प्रिन्सिपल ठराविक वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात 8 पट होते तर वार्षिक दर किती. ठीक आहे. आता मी ॲज अ स्टुडंट कसं केलं असतं पहिले तुम्हाला सांगतो. मला माहित आहे 3 वर्षात हे काय होते 8 होते. म्हणजे 1 रुपया जर असेल तर 1 चा पॉवर 3 बनायसाठी मला 2 चा पॉवर 3 पट होते. 1 चा पॉवर 3 हे काय झालं तुमचं. ही झाली प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपलला काय म्हणतो आपण मुद्दल म्हणतो. ठीक आहे. हे मुद्दल आणि ही झाली तुमची रास. रास म्हणजे अमाऊंट असते. म्हणजे प्रिन्सिपल आणि अमाऊंट. ठीक आहे इंग्लिशमध्ये. तर एक आता यांचा दोघांचा मी क्यूब रूट काढतो. कायचा मी ॲज अ स्टुडंट असं केलं असतं. म्हणजे एवढंही सांगायची गरज नसते तुम्हाला. 2 चा पॉवर 3 आणि त्यांचा काढला असता क्यूब रूट दोघांचा. ठीक आहे. क्यूब तर आहे ऑलरेडी. तर हे कटून गेलं असतं. हा 2 चा पॉवर 3 कटून गेला असता. क्यूब रूट तर आला असता आपला 1:2 चा रेशो. तर हे काय झालं मुद्दल तुमचं 1 रुपया होतं आणि रास किती आहे मित्रांनो 2 रुपये आहे. तर माझं व्याज मधातलं असतं. आता हे क्यूब रूट का बरं काढलं कारण चक्रवाढ व्याज आहे. हे सक्सेसिव्हली वाढत जाते. यांचं व्याज किती आहे 1 रुपया. कशावर कमावला मी तर ऑब्वियस आहे मुद्दलावरच कमावला. 1 रुपयावर तर 100वर किती यानी की 100%. ठीक आहे. आता मी हे केलं असतं का नाही. मी डायरेक्ट केलं असतं 1 ची व्हॅल्यू 2 1 रुपया यांचा गॅप आहे. तर 1 वर 1 तर 100वर किती. बस एवढं मी ॲज अ स्टुडंट एवढं केलं असतं. तुम्हाला समजून सांगायसाठी म्हणून एवढं 100% आपला आन्सर आहे. आता तिसरी पद्धत यातलाच करायची. तिसरी पद्धत काय याच क्वेश्चनला करायची तिसरी पद्धत. आता फॉर्म्युल्याने तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल चक्रवाढ व्याजचा. तर प्रिन्सिपल गुणेला 1 प्लस आर बाय 100 चा पॉवर एन यानी की इथं 3 आहे. यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून आणि ही काय मिळते आपल्याला रास. तर ती काय प्रिन्सिपल गुणेला 8 टाइम्स 8 पटीत म्हटलं. तर पहा इथून पी चं पी कटून जातो. तर काय उरलं तुम्हाला 1 प्लस आर बाय 100 चा होल क्यूब बराबर 8. याला मी काय लिहू शकतो 8 ला लिहू शकतो मित्रांनो 2 चा पॉवर 3. 2 चा पॉवर 3 लिहू शकतो. 2 चा पॉवर 3. तर आता दोन्ही साईडचा क्यूब कटला तर मग काय येतं पहा आता
इथं काय येतं 1 प्लस आर बाय 100 बराबर 2. हा एक इकडे मायनस होईल तर आर बाय 100 ची व्हॅल्यू होते 1. आर इक्वल्स टू 100. आर ला मल्टिप्लाय करा, आर बराबर 100%. ठीक आहे, आर बराबर 100%. फॉर्म्युल्याने तेच आन्सर आला. पण मी एज अ स्टुडंट काय केलं असतं, मला माहित आहे की 3 ओन आहे म्हणजे हा 2 चा पॉवर 3 आहे. 2 चा पॉवर 3 आहे, बस याचा दोघांचा क्यूब रूट काढल्यानंतर 1 चा 2 होतो. एकचा गॅप, 1 रुपया मी व्याज कमावलं कशावर, तर 1 रुपयावर, तर 100त किती. ठीक आहे, बस 100%. 10 सेकंड लागतात अशा क्वेश्चनला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हा कोडिंग रिकॉर्डिंग राहू द्या. हा आहे एका मोटर बोटचा प्रवाहाच्या दिशेने वेग 16 किलोमीटर आहे. म्हणजे बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे मित्रांनो. काय आहे बोट अँड स्ट्रीम म्हणजे मोटर बोट आणि पाणी है ना, बोट अँड स्ट्रीम त्याला म्हणतात. एकदम असा. तर तुम्हाला माहित असते प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जातो म्हणजे डाऊन स्ट्रीम जेव्हा जातो तर दोघांची स्पीड ऍड होते. तर एक्स प्लस वाय, आता हे कॉन्सेप्ट नाही सांगत मी, 16 होते आणि तिचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर एक्स मायनस वाय होते. ती दिलाय आपल्याला 11. बस हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. आता आपल्याला काय पाहिजे, प्रवाहाचा वेग काढायचा आहे. किती तासामध्ये, प्रति तास किती आहे. प्रवाह म्हणजे वाय काढायचा आहे मित्रांनो आपल्याला, वाय. तर वाय काढायचं असेल तर दोघांना सबट्रॅक्ट करा, एकदा ऍड करा, सबट्रॅक्ट करा, तर उरलेली व्हॅल्यू आणि दोघांना सबट्रॅक्ट करून दोन्ही डिवाइड करा, तुम्हाला वाय मिळतं. ठीक आहे, आता सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येतं, डायरेक्ट इथून आपण सबट्रॅक्ट केलं तर 2y ची व्हॅल्यू येतं. दोघांचा 11 आणि 2चा डिफरन्स किती आहे, 11 आणि 16चा डिफरन्स. जास्त फास्ट चाललाय. ठीक आहे, तर दोघांचा मायनस करतोय मी. इक्वेशन नंबर 2 मायनस 1 किंवा 1 मायनस 2 करतो. 1 मायनस 2 करा, तर काय उरलेली, तर 2y बराबर 5 उरते. कारण 11 मधून 16 गेले है ना, 16 मधून 11 गेले. 1 मायनस 2 करा, का 2 मायनस 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 कटून जातो, काही प्रॉब्लेम नाही. तर 2y ची व्हॅल्यू जर 5 आहे तर y ची व्हॅल्यू इथून येतो 2.5. ठीक आहे, आता याचे कॉन्सेप्ट आहेत, कॉन्सेप्ट आपण याच्यात शिकू. फक्त एक क्वेश्चन्स कुठल्या लेवलचे येतील, तुम्ही जर वेल प्रिपेअर्ड असाल तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल. पुढे जाऊ, नंबर सिरीजचा क्वेश्चन येईल. ठीक आहे, हाय तर काय येतं 15, 16, 17 आणि पुढे असायला पाहिजे 18. काय येतं मित्रांनो, ही कोणती सिरीज आहे, ही अल्टरनेट सिरीज आहे. 36 काय आहे तर 6चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 49 7चा स्क्वेअर आणि 64 काय 8चा स्क्वेअर. तर पुढे यायला पाहिजे 9चा स्क्वेअर, यानी की 81. ठीक आहे, हे ऍक्च्युअल टेस्ट मधले क्वेश्चन्स आहेत असेच, आणि काही प्रीवायक्यूज पण आहे मागील वर्षी काही आलेले. हा एक प्रश्न बा खूप मस्त महत्वाचा प्रश्न आहे. प्रॉफिट लॉस डिस्काउंटर आहे, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट. ठीक आहे, तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहित असेल ना तर असे प्रश्न चुकतच नाहीत, अजिबात चुकत नाही. एका एका 10 सेकंदात त्याचा आन्सर येऊ शकतो. ठीक आहे, दिसतंय. तर यांनी काय म्हटलंय, तुम्ही व्हिडिओला पॉज करा थोड्या वेळसाठी. पहिल्या वस्तूची विक्री किंमत. आता विक्री किंमत तुम्हाला माहित असते, वस्तू समजा पहिली आणि दुसरी यांची काय असतं, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. तुम्हाला फॉर्म्युले माहित आहे असं मी गृहीत धरतो, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. तर पहिल्याची काय म्हणतात, कॉस्ट प्राइस, पहिल्यांची कॉस्ट प्राइस 840 आहे. पहिल्याची विक्री किंमत 840 आहे आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत 840 आहे. बरं, त्यांनी जसं म्हटलंय तसं लिहून ठेवा. आपण तिथे व्हॅल्यू 840 आहे आणि पहिल्याची विक्री किंमत आणि दुसऱ्याची खरेदी किंमत 840 आहे. बरं, का आपण लिहून ठेवू इथे. ठीक आहे, आणि त्यानंतर प्रत्येक वस्तूवर, पहिल्या वस्तूवर त्याला 20% नफा होतो आणि दुसऱ्या वस्तूवर त्याला 20% तोटा होतो. तर एकूण तोटा किती. ठीक आहे, आता जर आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू जर घेतल्या, ज्या दिलेल्या आहेत आपल्या प्रश्नामध्ये, त्या जर व्हॅल्यू आपण मित्रांनो घेतल्या तर कॅल्क्युलेशन थोडं लेंदी होते. पण आपण याला काय करू शकतो, थोडा शॉर्टकट पद्धतीने करू शकतो. म्हणजे आपल्या व्हॅल्यूज, कारण पर्सेंटेज दिले आहेत, आपण रिलेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकतो. तर काय दिलंय पाहूया. आपण काय करू शकतो, तर मी त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू न घेता मी काय करतो, माझ्या व्हॅल्यू घेतो. मी काय घेतलं, माझी समजा सीपी 100 रुपये होती, तर मला 20% नफा झाला पहिल्याच्यावर, तर मी 120 रुपयाला विकली. ठीक आहे, 120 रुपयाला विकली. आणि दुसरं काय म्हणतं, आता दुसऱ्याची आपण काय केलं, दुसऱ्या याच्यावर तोटा आहे. तर ठीक आहे, आता मी 120 रुपये, त्यांनी काय म्हटलं आपल्याला, पहिल्याची विक्री किंमत दुसऱ्याची खरेदी किंमत सेम आहे, तर 120 रुपये इथं आहे.
तर याच्यावर तोटा झाला आपल्याला 20% तोटा, पहिल्याच्यावर 20% नफा झालाय. ठीक आहे, हे तुम्हाला समजायसाठी म्हणून एवढं डिटेल सांगतोय. तर आता इथे किती येईल तर तुम्हाला माहित आहे 120 वर 20% तोटा आहे म्हणजे आपण 80% त्यातला काढतो तर किती होते 96 रुपये येते. 80% तर 96 रुपये झाला. ठीक आहे, आता ह्या व्हॅल्यूज आपण यासाठी घेतले कॅल्क्युलेशन थोडं इज व्हायला. आता टोटल पाहूया, दोघांची ऍडिशन केल्यानंतर टोटल येते. करा दोघांचं ऍडिशन करा. ऍडिशन 100 आणि 120 किती येते मित्रांनो 220. हे काय झाली टोटल सीपी, एकूण ज्याला म्हणता येईल. आणि 120 आणि 96 किती येईल मित्रांनो 120 आणि 96 येतं इथे किती येतं 6 9 2 11 यानी की 216 रुपये. ठीक आहे, आता तुमची टोटल सीपी मित्रांनो 220 होती आणि एसपीआय 216, तर ऑब्वियस आहे 4 रुपयाचा लॉस आहे. ठीक आहे, किती आहे तुमचा तोटा किती आहे, एकूण तोटा किती आहे मित्रांनो, एकूण तोटा जो आहे 4 रुपये. ठीक आहे, आता हा 4 रुपये म्हणजे रिलेटिव्ह व्हॅल्यू झाली आहे, त्यांच्यानुसार काय झालंय त्यांच्यानुसार काही वेगळं आहे. आता आपल्याला 120 ची व्हॅल्यू, आपण ते 120 रुपये घेतले होते पण ऍक्च्युअल तर आपल्याला काही वेगळंच दिलाय 120. तर त्यांनी दिलेली किंमत आहे 120 ची व्हॅल्यू, 120 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये आपल्याला 420 रुपये दिली आहे. तर 4 ची व्हॅल्यू किती. ठीक आहे, 4 ची व्हॅल्यू किती, आता काढा तुम्ही. तर याला मी कितीने डिवाइड करू म्हणजेच तुम्हाला 4 मिळेल, किंवा इकडे मी डायरेक्ट याला काढतो 7 गुणीला काढतो, 12 7 84 झालं, 12 7 84 7 चोक 28 रुपये तुमचा काय असेल, हा असेल तोटा. ठीक आहे, तोटा किती आहे 28 रुपये. आहे का ऑप्शन, पाहूया. बिलकुल सही. आता याच प्रश्नाला मित्रांनो तुम्ही जर या पद्धतीने घेतलं असतं की जी ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली आहे त्याला जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं असतं तर तुम्हाला खूप भारी गेलं असतं. कारण ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जातो आणि कॅल्क्युलेशन करत बसा, त्यापेक्षा आपण एक रिलेटिव्ह व्हॅल्यू घेतली. रिलेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे रेशो मध्ये घेतली आपण व्हॅल्यू, म्हणजे इझी कॅल्क्युलेशन साठी. तर त्याचा फायदा काय झाला, 120 ची व्हॅल्यू 480 किती आहे 884 किती आहे. मी ऍज अ स्टुडंट असतो तर मला डायरेक्ट समजलं असतं की दोघांचा डिफरन्स आपला 4 रुपयाचा घाटा आहे, तर 120 ची व्हॅल्यू 840 आहे, तर 4 ची व्हॅल्यू किती. हे सगळ्या स्टेप तुम्हाला समजायसाठी म्हणून आपण इथे सांगितल्या. ठीक आहे, आय होप की तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही हे होत असेल, इझी जात असेल किंवा समजत असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन रिझनिंगचा आहे, तर आपण रिझनिंगला नंतर घेऊ, होऊ शकते पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. ठीक आहे, मी दुसरा पार्ट करेल रिझनिंगचे क्वेश्चन्स. चला, मॅथ्सचे क्वेश्चन संपले, आता आपण जाऊया रिझनिंग कडे. ठीक आहे, पहिले रिझनिंगचे आता तुम्हाला ऍज अ स्टुडंट काय अप्रोच ठेवायला पाहिजे मी ते आधी सांगतो. पहिले कोणते प्रश्न घ्यायचे, सगळ्यात आधी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, सगळे इझी क्वेश्चन पहिले उचलायला पाहिजे. ठीक आहे, आधी तर आपण रिझनिंगचे उचलायला पाहिजे. जे स्टुडंट तुम्ही आहे त्यांनी ऍक्च्युअल रिझनिंगचे प्रश्न आधी उचलायला पाहिजे मित्रांनो, रिझनिंगचे. कारण काय मॅथ्सचे क्वेश्चन तुम्हाला जमतील नाही जमतील, काही क्वेश्चन डिफिकल्ट तुमचा टाइम खाऊ शकतात, तर आधी रिझनिंगचे घ्यायचे. पण मी याचा व्हिडिओ म्हणून तुम्हाला पहिले याचे क्वेश्चन सांगितले. ठीक आहे, तर आता पाहू याचे रिझनिंगचे क्वेश्चन. याचे शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे, मी असं गृहीत धरतो. तर तुम्हाला कुठून टी पासून पी पर्यंत जायचं आहे, टी पासून पी पर्यंत, टी पासून एल, एल पासून आर, आर पासून तुम्हाला कुठे जायचं आहे पी पर्यंत जायचं, पी पासून जे, जे पासून पी पर्यंत. आणि साईन पा तुम्हाला सांगितलं इम्पॉर्टंट साईन ही असते, तर तुमचं पहिला तर बिलकुल सही आहे. आता क्यू पासून आर जायचं आहे, क्यू पासून कुठे जायचं आहे आर पर्यंत जायचं आहे. तर क्यू पासून आपण एल पर्यंत गेलो, एल पासून आर पर्यंत गेलो, बिलकुल जाता येते. आणि साईन जी पाहिजे तीच आहे, जी पाहिजे तीच आहे, म्हणजे दोन्ही तुमचे उत्तर बरोबर. आता याची कॉन्सेप्ट काय, सध्या आता कॉन्सेप्ट शिकायची वेळ नाही. ठीक आहे, तर दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, चला व्हेरी गुड. आता हा एक सिटिंग अरेंजमेंटचा, फ्लोअर बेस अरेंजमेंटचा प्रश्न आहे. पाहूया याच्यात काय दिलंय आपल्याला. फ्लोअर बेस अरेंजमेंट. तर यांनी काय म्हटलंय, असे किती लोक, 3 आणि 3 6 लोक एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर, इमारतीतील तळाल्या मजल्याला 1 नंबर दिलाय, त्यावरच्या मजल्याला 2 अशा याप्रमाणे मोजणी करतात. 6 आहेत. ठीक आहे, टोटल 6 फ्लोअर आहेत. तर ठीक आहे, मी असं करून घेतो 6 5 4 3 2 आणि 1 असे फ्लोअर्स आहे. ठीक आहे, यस हा मजला क्रमांक 2 वर राहतो, 2 वर राहतो तर मी डायरेक्ट लिहून देतो. ज्या मजल्यावर आर आणि क्यू राहतात त्यांच्या नेमक्या मध्ये पी राहतो. ठीक आहे, असं होऊ शकतं की आर, आता ऑर्डर काही असू शकतं, काय असू शकते आर पी आणि क्यू असं नेमकं म्हटलं म्हणजे एक्झॅक्टली मधात असू शकतो. क्यू असे असू शकतो, क्यू
पी आर असंही असू शकतो, दोनपैकी काही असू शकतो. टी हा आरच्या जस्ट लगेचच्या खालच्या मधल्यावर राहतो. आता टी म्हणजे आरच्या जस्ट खाली आहे, तर टी इथं असायला पाहिजे, टी इथं असायला पाहिजे, कारण ही केस पॉसिबल नाही आहे ऑब्विस. तर तर तळमजल्यावर कोण राहत आहे? हे टेस्ट मधले क्वेश्चन्स आहेत, यात काही एरर्स आहेत, ठीक आहे, ते आमच्या टेस्ट मधल्या नाही आहेत. तर तळमजल्यावर किती आहेत? तर तळमजल्यावर किती लोक? आता खालच्या मजल्यावर कोण आहे? तर ऑब्विस आहे हे. आता मला सांगा, हे लोक तर कंटिन्यू इथे 4 लोक गेले, 1 2 3 4, हे लोक तर इथे फिक्स होतील, तर उरलेला व्यक्ती इथं राहील, तर तो कोण असेल? ऑब्विस आहे यू जो आहे तो इथं बसेल. तुमचा आन्सर पाहिजे तळमजल्यावर कोण आहे? यू आहे. ठीक आहे. आता हा पहा, इथे अंक नाही अक्षर पाहिजे. वरील दिलेल्या मालिकेत चिन्ह, अंक व त्यानंतर लगेचच येणारे चिन्ह, म्हणजे आपल्याला सिम्बॉल आणि नंबर, डिजिट आणि सिम्बॉल असं पाहिजे. तर आधी पुढे काय असेल? ठीक आहे, तर काय तर सिम्बॉल काय इथं पहा, सिम्बॉल त्यानंतर अंक त्यानंतर सिम्बॉल, एक झाला. सिम्बॉल अंक आणि सिम्बॉल हा झाला एक, आणि सिम्बॉल अंक सिम्बॉल असे 3 आहेत. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता. याला पहा, रिझनिंगचा हा एक प्रश्न, असेच प्रश्न तुम्हाला येतील. त्यामुळे आपण सुरुवातीला घेऊ प्रश्न, तो खूप महत्वाचा प्रश्न, सिलोजिझमचा प्रश्न. यात अॅक्युरेसी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल मित्रांनो. काय म्हटलंय? सिलोजिझम. ठीक आहे, काय म्हटलंय पाहूया आपण. तुम्हाला कॉन्सेप्ट माहित आहे, काही स्वर हे अंक आहेत, काही स्वर हे काय मित्रांनो अंक आहेत, आणि काही अंक काय आहेत? हे व्यंजने आहेत. काय आहेत? व्यंजने आहेत. व्यंजने असं लिहिलं आपण. हा झाला डायग्राम दोन्ही याच्यात. असाच डायग्राम तुम्हाला पण काढायचा आहे. आता कोणत्याही व्यंजन, कोणत्याही म्हणजे नो आहे, ठीक आहे, इंग्लिशमध्ये नो व्यंजन स्वर नाही, कोणताही व्यंजन हा स्वर नाही, कोणताही व्यंजन हा स्वर नाही, दोघांचा काही रिलेशन आहे का? तर आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही. तर हा चुकीचाही नाही, बरोबरही नाही. ठीक आहे, तर आपण याला डाऊट मध्ये ठेवू. याची कोणती कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे का? तर पहा, ए मध्ये आणि सी मध्ये, ऑप्शन नंबर ए आणि सी मध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळत आहे. काही म्हणजे काही व्यंजने स्वर आहे, काही म्हणजे काय? तर मित्रांनो सम येतं, सम. काही व्यंजने म्हणजे सम येतं, तर सम झालाय. तर तुम्ही आता पहा, यातला हा म्हणतोय की काही व्यंजने स्वर नाही, स्वर आणि व्यंजन यांचं काही रिलेशनच नाही. तर आपण जर पहिल्याला बरोबर मानलं, याची कॉन्सेप्ट आहे ही आहे सिंपल कॉम्प्लिमेंटरी पेअर. तर पहिल्याला सही मानलं तर दुसरा चुकीचा, दुसऱ्याला सही मानलं तर पहिला चुकीचा, म्हणजे हा आयदर ऑर लागतो. पहिला बरोबर असला तर दुसरा चुकीचा होतो, दुसरा चुकीचा असला पहिला. तर ती एक कॉम्प्लिमेंटरी पेअर लागते. आता हा काय म्हटलं? कोणताही अंक हा स्वर नाही, कोणताही अंक हा तो स्वर आहे, तर हा चुकीचा आहे. तुमचा आन्सर असेल पाहिजे मित्रांनो आयदर ऑर, म्हणजे एक तर अ किंवा क अनुसरण आहे, चौथा. ठीक आहे, ओके बॉस, चलो. हा एक मॅथ्सचा क्वेश्चन झालाय. तुम्हाला माहित आहे यांनी काय म्हटलंय की 4 बाजू असणारा चौरस, यानी की चौकोन, आणि 6 लांबी व 3 रुंदी असणारा आयात, या दोघांच्या आकृतीच्या क्षेत्रफळाची बेरीज. आता तुम्हाला हेही माहित आहे, एरिया ऑफ द स्क्वेअर आणि एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर, बाजूचा वर्ग असतो, आणि एरिया ऑफ रेक्टेंगल किती असतो? लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी, हे माहिती आहे. दोघांचं ऍडिशन करायचं आपल्याला. तर पाहूया, पहिला काय एरिया ऑफ स्क्वेअर किती येते? तर 4 ची साइड किती येतं? 4 चा वर्ग, आणि हे काय दिलं? 6 गुणिले 3, तर किती येतं? हे 18, आणि हे किती येतं मित्रांनो? 16. दोघांचे ऍडिशन करा, किती येतं? 8 आणि 7 14. युनिट डिजिट मध्ये 4 आला पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणी आहे, तर 34 तुमचा आन्सर आला पाहिजे. 16 प्लस 18 दोघांची बेरीज आहे 34, तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे, याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येतील, जास्त घाबरून जाऊ नका, है ना. याच लेवलचे तुम्ही जर यात अॅक्युरेसी मेंटेन केली तर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही लीड घेऊ शकता. ठीक आहे, लीड घेऊ शकता. याला होल्डवर ठेवतो मी. चला, हा एक छोटासा क्वेश्चन घेऊ. इथे पहा, एक काय म्हणताय, ऑटो रिक्षा असे येतील वेन डायग्राम्स, याला म्हणतात रिअल लाईफशी कनेक्टेड. ऑटो रिक्षा, बैलगाडी आणि इंजन, काय रिलेशन असू शकते? आता पहा, इंजन, बैलगाडीला तर इंजन नसते, कारण बैलावर चालणारी आहे, म्हणून तिला बैलगाडी म्हटलंय. तर बैलगाडीला इंजन नसतं, तर ऑब्वियस आहे इंजन आणि ऑटो रिक्षा आणि बैलगाडी यांचा काही संबंध होणार नाही. तर कुठल्या याच्यात असं दिसतं की 3 वेगवेगळे आहेत. ठीक आहे, इथे एक व्हेरिएबल टाकला नाही, मी असा देतो इकडे.
ठीक आहे, असं एक यात एक चुकीचा एक सर्कल, दोनच सर्कल टाकलाय, इथे एक सर्कल देऊन देतो. पण हा बसतो का? का नाही बसत? कारण इथं म्हणताय की काही ऑटो रिक्षा इंजन आहे आणि त्यात बैलगाड्या इन्क्लुडेड आहे, किंवा सगळे इंजन, सगळ्या ऑटो रिक्षा हे इंजन मध्ये आहे आणि काही इंजनवर बैलगाड्या चालतात ना, हे चुकीचं आहे. हे काय म्हणतात? तिन्ही, म्हणजे काही बैलगाड्या इंजन आहे, काही ऑटो रिक्षा बैलगाड्या आहे, काही ऑटो रिक्षा इंजन आहे, तर हे पण नाही. यात आपण जर ठेवलं तर यात काय म्हणलं, समजा आपण जर ऑटो रिक्षाला इथं ठेवलं, त्याच्या अंदर जर इंजन ठेवलं आणि त्याच्या बाहेर जर बैलगाड्या, तर याचा अर्थ काय होतो? काही बैलगाड्या इंजनवर चालताय, तर यांचा संबंध आहेच नाही, तुमचा ऑप्शन बसतो हा. तर इथं मी काय ठेवू? इथं बैलगाडी ठेवू, बैलगाडी रिअल लाईफची कनेक्ट करा, आणि इथं ठेवू ऑटो रिक्षा, आणि इथं ठेवू इंजन. तर जेवढेही ऑटो रिक्षा चालतात, ऑटोचं मिनिंगच इंजन होते, तर इंजनवर चालणारे रिक्षा त्यालाच ऑटो रिक्षा म्हणतात. तर इंजनवर चालणारे जे रिक्षा आहेत ते ऑब्विस इंजनवर चालते. बैलगाडीला बैल नाव लिहिलं आहे, तर बैलाला कुठे इंजन असतं का? नाही. म्हणून तुमचा आन्सर असेल म्हणजे 4. हे झाला आपला. चला, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 मार्कासाठी. काय म्हटलं यांनी? एप्रिल. तर ए इथे जर ऑब्झर्व केला तर तुम्ही सगळे नवीन वर्ड दिसतात, याचा अर्थ प्लस मायनस काहीतरी केलाय. तर ए ला काय केलं? ए चा इथे पा उलटा जवळ दिसतोय सी, यानी की +2. पी चा +2, आर चा RS +1, आय चा +2, आय जे के नाही का, म्हणजे इथे पॅटर्न चाललाय +2 +2 +1, म्हणजे काय पॅटर्न चाललाय? +2 +2 +1 असा पॅटर्न चाललाय मधतल्याला. तर सेम पॅटर्न आपण पण काय उलटा दिशेने चाललोय, तर आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये जाऊ. आर वाला पहिले घेऊ, आर +2 करा, आर म्हणजे 18 +2 यानी की 20, 20 म्हणजे टी येते. ई +2 करा, ई +2 केल्यानंतर ई +2 किती येते मित्रांनो? ई 5 आणि 2 7, 7 आणि जी, ठीक आहे, म्हणजे टी जी न चालू झालं पाहिजे, म्हणजे हा नाही आपला ऑप्शन, टी जी न चालू आहे. पी +1, पी +1, पी चा म्हणजे 15, 15 1 16, 16 म्हणजे ओ नाही, पी म्हणजे 16, 16 प्लस 1 17 येतात, म्हणजे इथं क्यू असायला पाहिजे. तर हा ऑप्शन कटला, ठीक आहे. आता राहिला ऑप्शन नंबर 2 आणि हे. तर यू नंतर यू +2 करायला लागेल. यू ची असते 21, 21 +2 त्याने की 23, 23 म्हणजे डब्ल्यू, डब्ल्यू आपण पाहू. तर ऑप्शन मध्ये क्यू नंतर डब्ल्यू, हा ऑप्शन कटला. ऑप्शन नंबर 4 तुमचा सही आन्सर आहे. ठीक आहे. पॅटर्न काय होता? +2 2 +1, पण तोही रिव्हर्स ऑर्डर मध्ये होता, मागून. ठीक आहे. चला, हा रँकिंगचा प्रश्न आहे. आपल्याला कम्पेअर करायचं आहे, एकाला दुसऱ्यासोबत, दुसऱ्याला तिसऱ्यासोबत. ठीक आहे. रँक पाहूया. निमा ही रमनपेक्षा ठेंगणी आहे. ठीक आहे, मान्य करू. मी पूर्ण नाव लिहितो तिचं. निमा ही कोणापेक्षा ठेंगणी आहे? रमनपेक्षा. निमा आहे. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात आधी तर सर्वात मोठी असणारी व्यक्ती, तर मला सांगा सर्वात उंचीने मोठी असणारी व्यक्ती निमा असू शकते का? तर आपण ऑप्शन काढूया. ठीक आहे. पहिला, कारण निमा ही रमनपेक्षा छोटी आहे, याचा अर्थ सर्वात उंच होऊ शकत नाही. दुसरा सेंटेन्स, परंतु विमल व सीतापेक्षा उंच आहे. कोण? निमा ही कोणापेक्षा उंच आहे? विमल व सीतापेक्षा उंच आहे. ठीक आहे. तर निमा ही विमल सीतापेक्षा उंच आहे. तर मला सांगा आता, विमलही आणि सीता ही उंच असू शकते का? नाही, तर आपल्या ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. ठीक आहे. आता राहिले रम. राजाराम हा सीतापेक्षा उंच आहे. मग राजाराम हा कोणापेक्षा उंच आहे? सीतापेक्षा उंच आहे. ठीक आहे, मी लिहून ठेवतो इथे. राजाराम हा सीतापेक्षा उंच आहे, काही बात नाही. परंतु विमलपेक्षा उंच नाही. म्हणजे राजाराम हा कोणापेक्षा उंच नाही? विमलपेक्षा उंच नाही. आता मला सांगा, राजाराम सगळ्यात उंच होऊ शकतो का? नाही होऊ शकत. सीता होऊ शकते का? नाही होऊ शकत. ठीक आहे. आता विमल हा राजाराम पेक्षा मोठा आहे. आता कोण होऊ शकतो? एक तर निमा होऊ शकत नाही, रमन होऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यापासून आपण सध्या राजाराम कटला, निमा कटली. आता राहिला रमन आणि एकनाथ. आता एकनाथ साठी पाहू, काही कार्यक्रम आहे का? रवींद्र हा एकनाथ पेक्षा उंच नाही. अच्छा, म्हणजे एकनाथ हा उंच आहे. एकनाथ हा रवींद्रपेक्षा उंच आहे. ठीक आहे. रवींद्रपेक्षा उंच आहे. एकनाथ हा रवींद्रपेक्षा उंच आहे, याचा अर्थ रवींद्र पण उंच नाही. ठीक आहे, पण तो ऑप्शन मध्ये दिला नाही. सीता ही एकनाथपेक्षा उंच आहे. अच्छा, सीता ही कोणापेक्षा उंच आहे? एकनाथपेक्षा. तर सीता एकनाथला मी इथे देतो. मला सांगा, सीतापेक्षा किती लोक उंच आहे? पहिलेच सीताला आपण पहिलेच गॅप केलं. सीता सगळ्यात उंच होता. आता एकनाथचा राहिलो, एकनाथ आणि रवींद्र. एकनाथ सगळ्यात उंच होऊ शकतो का? नाही होऊ शकत. एकनाथ घात झाला, म्हणजे उंच कोण आहे सगळ्यात? रमन आहे.
ठीक आहे, असे हे प्रश्न येतात मित्रांनो, आपल्याला ट्राय करायचं आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे, तर चला पाहूया पुढे काय. हा एक राहिला कोडिंग डिकोडिंगचा, यालाही पटकन करून घेऊ. आर ची व्हॅल्यू 54 दिली आहे. आर तर असं माहित आहे तुम्हाला, आर ची कोडिंग डिकोडिंग मध्ये 18 व्हॅल्यू येते. तर तुम्हाला 54 कसा बनवेल, त्याचा कसा 54 बनवता येईल, याचा 54 कसा बनवता येईल, तर 3 ने मल्टिप्लाय करू. यू ची व्हॅल्यू किती आहे, तशी यू ची व्हॅल्यू किती असते मित्रांनो, 21. यू ची व्हॅल्यू किती आहे, 21. तर 21 आपण जर केलं तर 21 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला 63 मिळतं. म्हणजे काय चाललंय, प्लेस व्हॅल्यू इंटू 3. तर ए ची व्हॅल्यू मित्रांनो किती आहे, 1. त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते 3. ठीक आहे, हे मी बनवलेले प्रश्न नाही आहेत, तुमच्या मागील वर्षी आलेल्या पेपरच्या बेसिसवरच हे प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे, टीसीएस पॅटर्न नुसार हा चाललाय. आयबीपीएस टीसीएसचा जो पॅटर्न आहे त्यानुसारच आपण घेतलाय. चला, एक वर क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो, बाकी मी तर सगळे करून दाखवले. जे राहिलं ते होमवर्कला देतो मी. कोणता प्रश्न राहिला तो होमवर्क. हा प्रश्न तुम्ही होमवर्क मध्ये सांगा काय आन्सर असेल. ठीक आहे, एकच क्वेश्चन राहिलाय बहुतेक. याला काय म्हटलंय, हा इथं प्रश्न तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही पाहून घ्या. मी इथं थोडा हाईड होतो. प्रश्न तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा, सबस्क्राईब तर कराच. कारण तुमचं सबस्क्रिप्शन हेच आमचं मोटिवेशन आहे. बाकी आम्हाला पैसा वगैरे काही नाही पाहिजे. कारण तुम्हीही आयुष्यात काही ना काही तुम्हाला मिळाला पाहिजे म्हणूनच तुम्ही एवढे प्रयत्न करताय. तसंच प्रत्येकाचा काही ना काही उद्देश असतो. तर तुमच्यापर्यंत आम्ही वेळात वेळ काढून कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही एवढं तर करूच शकता. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट फॉर युअर पेपर.